नालासोपारा से इस वक्त की बड़ी और चौंकाने वाली खबर सामने आ रही है। चाणक्य नगरी के मध्य भाग में पानी की टंकी की हालत बेहद खराब हो चुकी है। इलाके के रहवासियों ने बार बार शिकायत की है, जिसके बाद बीजेपी कार्यकर्ता मनोज पाटिल ने आगे आकर इस समस्या पर कार्रवाई की। महानगर पालिका के इंजीनियर, कर्मचारी और अन्य अधिकारी मौके पर पहुंचे और हालत का जायजा लिया। आपको बता दें, पानी की टंकी का ढक्कन टूटा हुआ है और ऊपर से पूरी तरह खुला पड़ा है। आप इन विजुअल्स में देख सकते हैं, चारों तरफ खुली वायरिंग है और टंकी की स्थिति इतनी खराब हो चुकी है कि कोई भी बड़ा हादसा हो सकता है। जरा सोचिए, अगर इस खुले टैंक में किसी ने जहर मिला दिया तो ये पानी पूरे नालासोपारा में फैल जाएगा और कई जिंदगियां दांव पर लग जाएगी। इतना ही नहीं तो पिछले 2 साल से इलाके की स्ट्रीट लाइट्स भी बंद पड़ी है। अंधेरे जैसी हालत की वजह से चाणक्य नगरी के रहवासी रोज डर और परेशानी में जी रहे हैं। मेरे आगे बढ़ने से पहले स्थानीय लोगों का इस पर क्या कुछ कहना है वो सुनिए। तुम्ही काय सांगाल, काय समस्या आहे? आमच्याकडे समस्या अशी आहे की 2004 ला पाण्याची टाकी बांधलेली आहे। 2004 ला त्यानंतर ही साफसफाई बिलकुल झालेली नाहीये आणि या टाकीचं पाणी पुऱ्या सोपारा गावात जाते। म्हणजे वाजा मुल्ला, शक्कर मुल्ला, हत्ती मुल्ला, भंडाराळी, सोनाराळी, घाटियाळी या सर्व ठिकाणी पाणी जाते आणि इथे सुरक्षा बिलकुल नाहीये। एखादं जनावर किंवा कोणी एखादी समाजकंटकांनी काय त्यात विष टाकलं तर त्यात फार मोठा घात होऊ शकतो आणि वारंवार महानगरपालिकेला आम्ही तक्रार केली आहे, पण दुर्लक्ष करतात। त्याकरता आम्ही आज आमचे माजी मित्र मनोज पाटील प्रत्यक्ष आले, त्यांना दाखवलं ही परिस्थिती किती भयानक आहे ती बघा। आणि नालासोपारा शहरांमध्ये आहे, खेड्यामध्ये नाहीये। त्यासाठी आम्ही हा प्रश्न उचलून धरलेला आहे। काय मागणी आहे? आमची मागणी आहे की ती टाकी जी आहे त्याच्या आजूबाजूला साफसफाई झाली पाहिजे। टाकी साफ झालेली आहे, 2004 पासून टाकी बांधलेली, पाणी साफ झाली नाही पाहिजे। कुत्रे जातात त्या ह्याच्यामध्ये, मांजरी बसतात, खिडक्या सर्व ओपन आहेत, दरवाजे नाही, लाईट नाहीये, फार मोठा धोका होऊ शकतो। जबाबदार कोण आहे? जबाबदार माझं म्हणणं की महानगरपालिकाच आहे, प्रशासक आहे या बाबतीमध्ये। नगरीमध्ये आपण पाहणी केलेली कशी अवस्था आहे या ठिकाणी? नाही, चाणक्य नगरीच्या संदर्भात पाण्याच्या टाकीमध्ये दुरावस्था आहे अशा पद्धतीची मला सूचना माझे मित्र नितीन पेंढारी यांनी काही दिवसापूर्वी केलेली आणि त्यानंतर आज महापालिकेचे जे संबंधित पाणी पुरवठ्याचे इंजिनियर आहेत किशोर पवार यांच्यासोबत त्या ठिकाणी पाहणी केली। आपण बघितलं असेल, आपण स्वतः त्याची व्हिडिओज पण घेतले, फोटो पण घेतले की महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचं अक्षम्य असं दुर्लक्ष या ठिकाणी दिसतंय की त्या ठिकाणी अनेक ठिकाणी वॉल्स ओपन आहे, त्यानंतर खिडक्या दरवाजा तुटलेल्या आहेत, त्या ठिकाणी गलिच्छ पणा जो आहे, स्वच्छता नाही, त्याच पद्धतीने अनेक जे वॉल आणि हे सगळे धोकादायक स्थितीत आहेत। त्यामध्ये लहान मुलं किंवा जे पाळीव प्राणी असतील किंवा भटके प्राणी असतील ते त्या ठिकाणी पडून अपघात होऊ शकतो। दुसऱ्या बाजूला ह्या टाकीमधून संपूर्ण सोपारा गाव असेल किंवा हा जो समेळपाड्याचा परिसर आहे त्या ठिकाणी पाणी पुरवठा होतो आणि चुकून एखादं व्यक्ती किंवा एखादी जनावर त्या ठिकाणी जर पडलं आणि किंवा आणखीन काही म्हणजे कोणी एखादा समाजकंटक आला आणि त्यांनी त्या ठिकाणी काही जर विषारी पदार्थ टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फटका हा संपूर्ण या परिसरातल्या लोकांना पडू शकतो, अपघात होऊ शकतो। आणि त्यामुळे महापालिकेचे संबंधित जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांना सूचना केलेली आहे की पुढच्या 3-4 दिवसामध्ये या ठिकाणी म्हणजे पुढच्या 2 दिवसामध्ये या ठिकाणची स्वच्छता व्हायला पाहिजे आणि सुरक्षेची जी उपाययोजना आहे पुढच्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी सुरक्षेची उपाययोजना व्हायला पाहिजे। त्यांनी तसं आश्वासित केलेलं आहे की पुढच्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी संपूर्ण ज्या सुरक्षा व्यवस्थेच्या उपाययोजना आहेत त्या करू आणि त्या होतील अशी अपेक्षा आहे। आणि ह्या परिसरातल्या समस्या, कारण ही सगळी जुनी वस्ती असल्यामुळे अनेक वस्त्या या नंतर झाल्या आणि त्यामुळे या ठिकाणी काही समस्या ज्या आहेत ह्या भौगोलिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील या संदर्भात आम्ही महापालिका अधिकाऱ्यांशी बोलून या समस्यांवरती उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचाही मोठा विषय आहे। माझं अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे, उद्या किंवा परवा त्यांची बैठक घेऊन या ठिकाणच्या विजेच्या प्रश्नाच्या संदर्भात काय उपाययोजना करता येईल, काय लोकांना रिलीफ देता येईल याचा आम्ही प्रयत्न करू। मध्ये 2 प्रकार झाले आहे, एका लहान मुलीचा निष्पाप जीव गेलेला आहे आणि एका माणसाचं काय बोलणं आहे आणि ते अत्यंत दुरावस्था आहे। डांगेवाडीतला जो प्रकार आहे हा अत्यंत गंभीर आणि अत्यंत दुःखद आहे। म्हणजे आमची एक कोवळा जीव त्याच्यामध्ये गेला आणि एकूणच महावितरणचे जे इन्स्टॉलेशन्स आहेत त्यांची जी यंत्रणा आहे ती धोकादायक परिस्थितीमध्ये उघडी असल्यामुळे त्या ठिकाणी स्फोट होणं असेल, लोकांना विजेचा धक्का लागणं असेल आणि हे प्रकार जे आहे ते वारंवार या ठिकाणी घडत आहेत। आणि त्यामुळे आमची सातत्याने मागणी आहे की महावितरणचं जे इन्स्टॉलेशन आहे त्यांची जी उपकरणं आहेत त्याच्यातले सेफ्टी मेजर्स घ्यायला पाहिजे, त्याच्या जी सुरक्षा व्यवस्था आहे ती त्यांनी तातडीने करायला पाहिजे। परंतु अनेक वेळ
वेळेला बोलून सुद्धा काही ठिकाणी होतात, काही ठिकाणी होत नाहीत. इथे पण तोच प्रकार आहे आणि डांगेवाडीचा प्रकार हा पुन्हा एकदा रिपीट होऊ नये या सगळ्या परिसरामध्ये, म्हणून आमचा प्रयत्न असेल पुढच्या आठवड्यामध्ये जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी आम्ही पाहणी करून ज्या तातडीच्या उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या करण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडू. जरा सोचिए, खुले टैंक, टूटी टंकी और लटकती तारें और बंद स्ट्रीट लाइट्स, ऐसे में कोई भी बड़ा हादसा कभी भी हो सकता है. स्थानीय नागरिक अब प्रशासन से पूछ रहा है कि आखिर हमारी सुरक्षा की जिम्मेदारी कौन लेगा. आपका क्या मानना है हमें कमेंट सेक्शन में जरूर शेयर करिएगा और हर लेटेस्ट खबर के लिए सब्सक्राइब करना ना भूलिए द जर्नलिस्ट.in को.